Welcome to my channel Damgesar's Commerce Academy. Today's subject is Secretarial Practice for 12th Standard. This subject for 11th class also you have studied. Now this year we have to take into account with the help of the first chapter name is Introduction to Corporate Finance. Finance is related to money and money management. So from the viewpoint of finance corporation, money is necessary as well as its proper management is necessary. पैसा आणि पैशाच्या व्यवस्थापनाची आवश्यकता या कॉर्पोरेट फायनान्समध्ये आवश्यक आहे. इट इज रिलेटेड टू इनफ्लो अँड आउटफ्लो ऑफ मनी. Under the corporate finance, inflow of cash and outflow of cash is also necessary. पैशाची आवक आणि जावक होणं आवश्यक आहे. Success of any organization depends upon efficiently generating and use of funds. So, success of any business organization is totally depend upon the raising the funds and its proper utilization efficiently. Then only the firm can get proper results or returns on its investment. थोडक्यामध्ये कोणत्याही व्यवसायाचं यश हे त्या व्यवसाय संघटनेमार्फत भांडवल किंवा निधी किती कार्यक्षमतेने उभा केलं जातं आणि त्याचा वापर किती कार्यक्षमतेने होतो याच्यावर त्या व्यवसायाचं यश अवलंबून असतं. हेनरी फोर्ड राइटली सेड, money is arm or leg, use it or lose it. तर Henry Ford has stated that money is arm, खांदा, okay, so or leg, पाय. एक तर ते उपयोग करा, use it or lose it, किंवा गमवा. म्हणजे पैशाचा योग्य पद्धतीने वापर करा नाहीतर तो गमवा. अशा पद्धतीने हेनरी फॉर्ड यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. याचा अर्थ इट इंडिकेट्स द इम्पॉर्टन्स ऑफ फायनान्स टू ऑल ऑर्गनायझेशन. सो विथ द हेल्प ऑफ दिस हेनरी फोर्ड्स वर्ड और स्टेटमेंट और concept, what we get from the point of the business that the fund should be used in a proper way. Now we have to take the meaning of corporate finance. What is the meaning? See here, corporate finance is related to raising and using of finance by a corporation. So once again I will repeat, corporate finance is related to raising and using of finance by a corporation. कोणत्याही उद्योग संस्थेनं किंवा कंपनीनं किंवा व्यवसायानं ते भांडवल कसं उभा करायचं आणि त्याचा वापर कशा संदर्भात करायचं या संबंधित हे कॉर्पोरेट फायनान्स आहे. कॉर्पोरेट फायनान्स डील्स विथ द फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीज ऑफ द कॉर्पोरेशन. नाव सी, कॉर्पोरेट फायनान्स डील्स विथ द फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीज ऑफ द कॉर्पोरेशन. तर कोणत्याही व्यवसाय संघटनेमध्ये त्या फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीज त्या व्यवसाय संघटनेमध्ये कशा संरचनित केल्या जातात. दॅट इज कॅपिटल स्ट्रक्चरिंग, म्हणजेच कॅपिटल भांडवलाची संरचना. मेकिंग इन्व्हेस्टमेंट डिसिजन, आणि त्या उभारलेल्या भांडवलाचं कशा पद्धतीनं गुंतवणुकीचा निर्णय घेतला जातो याच्याशी निगडीत हे कॉर्पोरेट फायनान्स आहे. दिस इज अबाउट द meaning. Now we have to take into account the definition of that corporate finance. Henry Hoagland has defined this concept in the following ways. That is, corporate finance deals with primarily with the acquisition and use of capital
बाय बिझनेस कॉर्पोरेशन. हेनरी होगलँड काय म्हणतात पहा, कॉर्पोरेट फायनान्समध्ये प्राथमिकदृष्ट्या पहिल्यांदा भांडवल गोळा करा, ॲक्वायर इट, ओके, आणि त्यानंतर भांडवल गोळा केल्यानंतर त्याचा योग्य पद्धतीने त्याचा वापर व्यवसाय संघटनेने केला पाहिजे. द टर्म कॉर्पोरेट फायनान्स इन्क्लुड्स फायनान्शियल प्लॅनिंग. तर ही जी टर्म आहे कॉर्पोरेट फायनान्स, याच्यामध्ये फायनान्शियल प्लॅनिंगचा समावेश होतो, वित्त नियोजनाचा समावेश होतो. फायनान्शियल कॉर्पोरेशनमध्ये वित्त नियोजन. सो what is the financial planning? That is, say, study of capital market. Now question is that the students are not in position to understand what is the capital market. So for that I would like to give detailed information about the capital information. Now, capital market means raising of funds from banks for a long term. जेव्हा भांडवल बँकांच्या मार्फत दीर्घ कालावधीसाठी कर्जाऊ घेतलं जातं त्याला आपण कॅपिटल मार्केट किंवा भांडवल बाजारपेठ असं म्हणतो. ओके, भांडवलाची बाजार. ओके, आणि ते इट इज रिपेएबल विथ इंटरेस्ट. नाउ द नेक्स्ट कन्सेप्ट इज अ स्टडी ऑफ मनी मार्केट. पैशाचं बाजार, पैशाची बाजार means raising funds from banks for short term less than 1 or 2 years is known as a money market. Money market याचा अर्थ जेव्हा बँकांच्याकडून अल्प कालावधीसाठी 1, 2, 3 वर्षासाठी कर्जावर रक्कम घेतली जाते आणि त्याचा व्यवसाय संघटनेमार्फत वापर करून ती परत केली जाते. दॅट इज कॉल्ड अ मनी मार्केट. अर्लियर यू हॅव टेकन इन टू अकाउंट कॅपिटल मार्केट which is raised from the banks for a longer duration. And what do you mean by the money market? Money market is raised from the banks only and for a short term, that is for example 1-2 years, etc. Now the next aspect which is most important market, that is the study of share market. Share market, भाग भांडवल बाजार. Share capital means raising funds from public by issue of shares. That is, share market means the shares are issued to the general public, and by way of issuing the shares, that capital is raised from the general public. It is used by the organization or company permanently. It is used for permanently. Okay. Now see, as well as capital formation and foreign capital. This aspect is also studied under the corporate finance. Under the corporate finance, what is considered? Capital formation and foreign capital. Importance of role of financial institutions and bank in corporate finance. That we come across that importance of financial institutions and banks in corporate finance. In corporate finance, the role of financial institutions and the bank is also important. The finance manager must ensure about his corporation. The finance manager must be ensured, म्हणजे जो काही वित्तीय व्यवस्थापक आहे त्याला पूर्णपणे खात्री असली पाहिजे की या व्यवसाय संघटनेमार्फत जे उभा केलेलं भांडवल आहे त्याचा पुरेपूर वापर या व्यवसाय संघटनेमध्ये होतो आहे. ओके. नाउ सी, द फर्म हॅज अलोकेटेड फंड्स. द मॅनेजर मस्ट नो द कॉर्पोरेट or the corporation is having adequate पुरेशे funds आहेत. Using the right source of funds, whatever the funds are available, adequate, that should not be wasted. Using the said resources rightly. Okay, it should be used in a proper way. That is the I mean to say that
manager or the owners have to use the right source of the funds that have a minimum cost. याचा अर्थ कमीत कमी खर्चामध्ये ते भांडवल उभा करणं त्यांना शक्य व्हावं. ओके. use raised funds effectively. Whatever the funds are raised, that should be used effectively in the organization. कार्यक्षमपणे उभा केलेलं भांडवल वापरलं गेलं पाहिजे. Then firm's manager is ensuring about the maximum return, that is a dividend on investment of the shareholders. त्या व्यवसाय संघटनेच्या मॅनेजर किंवा मालक वर्गाकडून खात्री दिली पाहिजे की बाबा जे काही भांडवल वापरलं गेलं त्याच्यावर जास्तीत जास्त रिटर्न किंवा डिव्हिडंड त्यांच्या गुंतवणुकीवर दिलं जाईल. Today's explanation regarding the introduction to corporate finance is completed. If you like my teaching and explanation, please subscribe to my channel.